मग असं आपण पाहतो की आता वेगवेगळ्या देशांमध्ये मार्च एप्रिलमध्ये नाही का UK आयर्लंडमध्ये मार्च एप्रिलमध्ये पाळला जातो. USA मेचा दुसरा रविवार हा पाळला जातो. पण आज आपण पाहतो की स्त्रिया ज्या आजच्या जगामध्ये 21व्या शतकामध्ये पुरुषांच्या खांद्याला खांदा लावून चालत आहेत. सर्व क्षेत्रामध्ये त्यांची प्रगती होत आहे. समानता नाही का समानतेच्या दृष्टिकोनातून वेगवेगळे कायदे केले जात आहेत. स्त्रियांचं नाही का विमेन एम्पॉवरमेंट म्हटलेलं आहे. विमेन एम्पॉवरमेंट आपण पाहत आहोत आपल्या देशामध्ये, संपूर्ण जगामध्ये, आणि त्या दृष्टिकोनातून पावले उचलली जात आहेत. भारत देशामध्ये तरीसुद्धा आपण पाहतो की भारत देशामध्ये जी पूर्वीची जी परिस्थिती त्यापेक्षा कितीतरी अधिक सुधारणा स्त्रियांच्या दर्जामध्ये किंवा त्यांना मान सन्मानामध्ये अधिक झालेली असली तरीसुद्धा प्रत्यक्षात काही ठिकाणी आपण पाहतो त्याचे जे पडसाद आहेत ते जुनेच पडसाद आपल्याला पाहायला मिळत आहेत. तरी आजचा जर रेशो जर पाहिला जे जन्माचं आहे पुरुष आणि स्त्रिया, तर पुरुष जर 1000 असतील तर स्त्रिया ज्या आहेत त्या 943 45च्या आसपास असं आहे हा रेशिओ आहे. म्हणजे तरीसुद्धा हा रेशो अजून समान दिसत नाही. आणि हिंदू मॅरेज ॲक्ट किंवा 1955चं जर म्हटलं की त्यामध्ये की त्या स्त्रीला जो आहे ती स्त्रीला जो हक्क आहे की तिने म्हणजे पुन्हा एक डिवोर्स नाही का घटस्फोट देण्याचा आणि पुन्हा विवाह करण्याचा हक्क आहे. आणि त्याचबरोबर 1954मध्ये अजून एक विवाह स्पेशल मॅरेज ॲक्ट बनवला गेला. त्यामध्ये म्हटलं की त्या स्त्रीला हक्क आहे की इंटरकास्ट मॅरेज नाही का आंतरधर्मीय विवाह आपण करू शकतो, असं या भारत देशामध्ये सुद्धा हा कायदा त्यावेळेस केला गेलेला आहे. आणि या परिस्थितीमध्ये आपण पाहतो ज्या वेगवेगळ्या ज्या स्त्रियांवर वेगवेगळे अत्याचार केले जात होते, विशेषतः सतीची चाल जी आहे नाही का 1829मध्ये लॉर्ड बेंटिकने बंद केली. त्यामध्ये राजाराम मोहन राय होते, विल्यम केरी होते, यांनीसुद्धा प्रयत्न केले. आणि मेन म्हणजे लॉर्ड बेंटिक यांच्याद्वारे ही सतीची चाल 1829मध्ये जरी बंद केली, पण तो कायदा जो आहे तो कायदा आपण पाहतो 1987मध्ये आपल्या 1987 म्हणजे जवळजवळ 158 वर्षानंतर तो कायदा केला गेला. आणि तेव्हा कायदा आपण पाहत आहोत. त्या पद्धतीने आपण पाहतो की डावरी ॲक्ट नाही का, डावरी प्रोहिबिशन म्हणजे हुंडा देऊ नये, हा ॲक्ट 1961चा ॲक्ट किंवा कायदा आहे. आणि तरीसुद्धा आज आपण पाहतो की हुंडा देता येतच नाही का, हुंड्याशिवाय लग्न होत नाही. मग ते कोणताही धर्म असो, ख्रिश्चन असो, मुस्लिम असो, हिंदू असो, कोणताही धर्म असो, वेगवेगळ्या पद्धतीने देवाणघेवाण असं म्हटलेलं आहे. आणि त्याला ते असं शब्द जर वापरला नाही की हा हुंडा आहे, परंतु ते मागतात किंवा मागणी केली जाते, तर नाहीतर लग्न होत नाही. आणि आपण पाहतो हा कायदा आहे आणि कायद्याने त्याला शिक्षा आहे. आणि जसं आता मी म्हटलं की हिंदू ज्या स्त्रियांना ज्या आहेत त्या हक्क जो आहे ना, इव्हन प्रॉपर्टीमध्ये हक्क आहे. 1956मध्ये हा कायदा केला गेलेला आहे की तिला समान हक्क आहे प्रॉपर्टी संपत्तीमध्ये. तरीसुद्धा आपण पाहतो की त्या असं प्रत्यक्षात प्रॅक्टिकली व्यावहारिक फार अडचण होते त्यांना तो देण्यासाठी. तरीसुद्धा तो कायदा इनहेरिटन्स किंवा वारसा हक्क कायदा 2005मध्ये पुन्हा एकदा ते इम्प्लिमेंट केला गेला किंवा त्याच्यामध्ये अधिक बदल करून त्याला लागू केला गेला की स्त्रियांना पुरुषांबरोबर समान हक्क आहे. आणि आपण पाहतो की या स्त्रियांना राजकारणामध्ये सुद्धा नाही का 73rd अमेंडमेंट ॲक्ट जो घटना आहे, घटनेमध्ये बदल केला गेला. त्या घटनेमध्ये की त्यांना समान हक्क आहे, समान नोकरीसाठी म्हणा किंवा त्यांना त्यांच्या कार्यासाठी म्हणा किंवा त्यांच्या हक्कासाठी वेगवेगळे त्यांना रिझर्वेशनसाठी नाही का विमेन रिझर्वेशन, हा रिझर्वेशन 243 ॲक्ट D3मध्ये आहे. त्याचबरोबर आर्टिकल 14मध्ये आहे, आर्टिकल 15मध्ये आहे की त्यांच्यामध्ये कोणताही भेदभाव केला जाऊ नये. अशा सर्व पद्धती असतानासुद्धा आपण पाहतो की आज स्त्री भ्रूण हत्या नाही का, की स्त्रीला किंवा बाळ असतानाच किंवा पोटातच नाही का गर्भपात त्याला मारलं जात होतं. मनेका गांधी जी चाइल्ड डेव्हलपमेंट मिनिस्टर आहे, तिने 2014मध्ये जाहीर केलं की दिवसाला 2000 स्त्रिया नाही का बाळ अर्भकाला मारण्यात येत होतं. आणि त्याचासुद्धा कायदा केला गेला की सेक्स डिटर्मिनेशन लॉ 1996मध्ये केला होता. परंतु 2014मध्ये ती मनेका गांधी म्हणते की 2000 लोकांना मारण्यात येत आहे. आणि कायदा आहे 1996मध्ये. आणि त्याचबरोबर आपण पाहतो चाइल्ड मॅरेज ॲक्ट की लेकरांचं लग्न नाही का 18 वर्षाच्या पोरींचं लग्न लावू नये, हा जो ॲक्ट आहे 2006मध्ये केला गेला. तरीसुद्धा आपण पाहतो की आज अनेक गावांमध्ये अनेक ठिकाणी नाही का 14-15 वर्षाच्याच मुलीचं लग्न लावलं जातं. आत्तासुद्धा आपण ऐकत आहोत की काही नेते मंडळी आहे ते म्हणतात की
या हिंसा किंवा लैंगिक हिंसा टाळण्यासाठी स्त्रियांचं लहानपणीच लग्न केलेलं बरं. नाही, असे लोक बोलण्याचा प्रयत्न करतात. त्यांना याचा विचार नाही आहे की कायदा आहे आणि शिवाय स्त्रीचं शरीर जे आहे त्याकडे लक्ष देणं, त्याच्या स्त्रीच्या वाढीनुसार, शरीराच्या वाढीनुसार याकडे त्यांचं लक्ष नाही. त्यांना हा दृष्टिकोन त्यांच्यासमोर येत आहे. आणि म्हणून आपण पाहतो की इंटरनॅशनल विमेन्स डे पाळला जातो. 1913मध्ये हा स्थापन झाला, मार्च 8, 1913मध्ये. आणि हा इंटरनॅशनल विमेन्स डे म्हणजे की त्यांच्यामध्ये कोणता भेदभाव केला जाऊ नये, त्यांच्या विरुद्ध काही कार्य केलं जाऊ नये. आणि आज आपण पाहतो की बेटी बचाओ बेटी पढ़ाओ, नहीं का, अपन कितने बेटियों को बचा रहे हैं और कितनी बेटियों को पढ़ा रहे हैं, ये हम सब देख रहे हैं, हमारे सामने है. बेटी बचाओ बेटी पढ़ाओ किंवा स्त्रियांचे किंवा सॅनिटायझन जे भंगी आहेत, संडास साफ कर, त्यांचे पाय धुण्याचं चित्र आपल्याला टी व्हीवर किंवा यूट्यूबवर, फेसबुकवर पाहायला मिळतं. मोठे नेते पाय धुत आहेत. परंतु आजच्या या लॉकडाऊनच्या परिस्थितीमध्ये पाहतो त्या स्त्रिया हजारो मैल चालत चाललेल्या आहेत, नाही का, 400 मैल 500 मैल 1000 मैल आपापल्या गावी आपल्या लेकरांना घेऊन आपल्या डोक्यावर आपल्या काखेमध्ये बांधून चालत आहेत. काहींचं रस्त्यामध्येच मरण येत आहे. त्या स्त्रियांची ही अवस्था आहे. म्हणजे हा विरोधाभास आपल्याला दिसत आहे. कायदे आहेत परंतु लेकरांचे विवाह होत आहेत, हत्या होत आहे, रेप केसेस, नाही का, दिवसाला 100 मुलींवर रेप होतात. आजचं जे स्टॅटिस्टिक आहे. कारण हे सर्व जर पाहिलं तरी आपण पाहतो की हे जे सांगत आहे CNN रिपोर्ट आहे आत्ताचा 2018चा, ते म्हणते की भारत हा पहिला नंबर आहे संपूर्ण जगामध्ये सगळ्यात धोकादायक, स्त्रियांसाठी सर्वात डेंजरस कंट्री इन द वर्ल्ड. सबसे खतरनाक देश स्त्रियों के लिए या औरतों के लिए भारत देश संपूर्ण दुनिया में सबसे खतरनाक है, क्योंकि यहाँ पर हर मिनिट को, नाही का, स्त्रियांवर अत्याचार होते. आत्ताचं लॉकडाऊनच्या परिस्थितीमध्ये पाहिलं, लॉकडाऊन सर्वजण घरामध्ये आहे. जवळजवळ 96,000 कॉल सरकारला गेलेले आहेत की डोमेस्टिक वायलेंस, नहीं का, घरेलू हिंसा हो रही है, घर में सब लोग हैं और हिंसा हो रही है, मारकाट हो रही है. आणि 96,000 कॉल लैंगिक अत्याचार पण होत आहेत, लेकरांवर होत आहेत. प्रियांनो, ही परिस्थिती आजच्या जगामध्ये आपल्याला दाखवत आहे की विमेन एम्पॉवरमेंट आपण आज एका ठिकाणी बोलत आहोत. इंटरनॅशनल विमेन्स डे पाळण्याचा प्रयत्न करत आहोत. आधुनिक जगामध्ये राहत आहोत. जे सर्व प्रकारचे कायदे आपल्याकडे आहेत. स्त्रियांना समान हक्क, आणि आपला देव तर आपल्याला सांगते की स्त्री आणि पुरुष समान आहेत, दोघांना समान बनवलेलं आहे, समान हक्क आहे. आणि या सर्व असतानासुद्धा आज आपण पाहतो की प्रत्यक्षात व्यावहारिक दृष्टिकोनातून त्यांना समान हक्क नाही आहे, समान हक्क दिला जात नाही किंवा समान स्तरावर त्यांना पाहिलं जात नाही आणि त्यांचे विचार घेतले जात नाही. काही देश आहेत किंवा आपल्या भारत देशातसुद्धा काही सिटी आहेत, त्या सिटीमध्ये नाही का मॅटर्निटी, नाही का, पुरुषप्रधान संस्कृतीपेक्षा स्त्रीप्रधान संस्कृती काही ठिकाणी आहे. तरीसुद्धा आपण पाहत आहोत की अशा या आपल्या भारत देशामध्ये हे चित्र आपल्यासमोर आहे. आणि हे चित्र असताना आज आपण पाहत आहोत की मायवार हा आपण पाळत आहोत. आई किंवा माता किंवा स्त्री, नाही का, तिचा दर्जा जो आहे, तिला एक महत्त्व आहे, तिला सन्मान दिला पाहिजे, तिचा आदर केला पाहिजे. आणि बायबलमध्ये अनेक उल्लेख, आपल्याला आईंचे अनेक उल्लेख आहेत. काही चांगल्या पण माता आहेत, काही वाईट पण माता आपल्याला पाहायला मिळतात, नाही का. माता म्हटलं की सगळ्यात चांगल्याच असतील असंही नाही. तर आपण पाहतो की काही वाईट पण आहेत आणि काही चांगल्या पण आहेत. बायबलमध्ये आई किंवा मदर हा शब्द 300 वेळा आलेला आपल्याला दिसत आहे. सासू हा शब्द 11 वेळा आलेला. राजाची आई, नाही की, किंग्स मदर, राजा की माँ म्हणून 2 राज्ये 2 इतिहासमध्ये जवळजवळ 20 वेळा हा शब्द आलेला आहे. म्हणजे आई हा शब्द 300 वेळा बायबलमध्ये आपल्याला आलेला दिसत आहे. आणि हा वाईट माता जर मी म्हटलं तर इजबेल, नाही का, इजबेल जी आबाची पत्नी आहे, इजबेल ती किती वाईट स्त्री होती. आणि आपण पाहतो सलोमी जी हेरोदियसची मुलगी, जिने म्हटलं की योहानाचं शिर कापून द्या मला, तिने डान्स केला, नाही का, नाचली हेरोदासमोर. म्हणजे सलोमी एक म्हणजे एक प्रकारची वाईट स्त्री होती. पोटिफरची पत्नी आपण पाहतो योसेफाला वाईट मार्गाला लावण्याचा प्रयत्न करतात आणि त्याला जेलमध्ये त्यांनी पाठवलं तिच्यावर आरोप टाकून. लोटाची पत्नी,
नाही का, ती निघायची जगामध्ये तिचं स्थिर होती आणि देवदूत हाताने ओढून घेऊन जात आहेत तरीसुद्धा तिचं मन या जगामध्ये देवाकडं नाही, देवाच्या वचनाकडं नाही, देव जे सांगत आहे ते आज्ञेकडं नाही, परंतु या जगामध्ये इतकी व्यस्त होती आणि तिचा अंत झालेला आपल्याला पाहायला मिळतो आहे. अथल्या, इस्रायलचा राजा जो उमरी राजा आहे, ती किती भयानक स्त्री होती अथल्या राणी. आपण पाहतो ह्या अनेक वाईट राण्या आपल्याला किंवा वाईट स्त्रिया आपल्याला बायबलमधून सुद्धा पाहायला मिळतात. बायबलमध्ये चांगल्या पण स्त्रिया आहेत, जसं आपण पाहतो सारा, नाही का, अब्रामाची बायको सारा एक चांगली स्त्री, किंवा रिबेका, नाही का, रिबेका तिची सून एक चांगली स्त्री म्हणून. राहेल, नाही का, याकोबाची पत्नी, ती एक चांगली. जोखाबेद, मोशेची आई, तिने नाही का परमेश्वरावर विश्वास ठेवून त्या बाळाला लपून ठेवलं, नाही का, 2-3 महिने, आणि परमेश्वरावर सोपून दिलं. आणि म्हणजे परमेश्वरावर विसंबून राहणाऱ्या परमेश्वराला प्रार्थना, हन्ना, नाही का, आज शास्त्रभाग वाचलेला, हन्नाने परमेश्वराला प्रार्थना केली आणि परमेश्वरानं दिलं, आणि परमेश्वराला जे आश्वासन तिने दिलं होतं ते परमेश्वरासाठी समर्पित केलं. म्हटलं हा परमेश्वरासाठी आमरण मी परमेश्वराला दिला आहे. म्हणजे एकच मूल होतं आणि परमेश्वराला देऊन टाकलं, कारण परमेश्वर मला दिलं. म्हणजे तिला ही पण आशा आहे की परमेश्वर मला आणखी मूल देईल, आणि मग परमेश्वराने तिला आणखी मुलं दिलेले आहेत. म्हणून प्रियांनो, ज्यावेळेस ह्या सुंदर किंवा ह्या परमेश्वराला समर्पित माता मरियम, नाही का, येशूची आई, तिला अनेक मुलं मुली झालेल्या आहेत, आपल्याला ठाऊक आहे. परंतु मरिया जी परमेश्वराची वर कृपा पावले, नाही का, ही कृपा पावलेली स्त्री आहे, स्त्रियांमध्ये तू धन्य आहेत असे देवदूत तिला म्हटलेलं आहे. प्रियांनो, अशी मरिया एलिझाबेथ, नाही का, तिची जाऊ म्हणा, तिच्याहून योहान बाप्तिस्माचा जन्म झालेला आहे एलिझाबेथ. प्रियांनो, अशा अनेक चांगल्या स्त्रिया आपल्याला पाहायला मिळत आहेत. तिमतीची आई म्हणा, तिमतीची आजी म्हणा, लुईस, यासुद्धा आपण पाहतो की त्यांनी जे परमेश्वराचं वचनाची पेरणी त्या लेकरामध्ये केलेली आहे, आणि तिमती एवढा मोठा परमेश्वराचा सेवक झालेला आपल्याला पाहायला मिळतो. आई, आजी, स्त्रियांचं मोठं कर्तव्य आहे आणि मोठा भाग आहे, मोठा त्यांचं सहभाग आहे, किंवा त्यांचं कॉन्ट्रीब्युशन, त्यांचं योगदान लेकरांना वाढवण्यामध्ये आणि परमेश्वराच्या राज्यामध्ये त्यांना सहभागी करून परमेश्वराच्या राज्यासाठी एक महत्त्वाची कामगिरी करण्यासाठी, कुटुंबाला सांभाळण्यासाठी, कुटुंबाला धीर देण्यासाठी. आणि आपण पाहतो ह्या स्त्रियांकडे मोठं योगदान, मोठं पेशन्स आहे. आणि ह्या स्त्रिया आपण पाहतो की कशास पात्र आहे. व्हॉट मदर्स डिझर्व. आज आपण पाहतो की आपली आई आहे, आपल्या आई कशास पात्र आहेत. आणि जर आपण त्याचं पाहिलं तर पहिलंच वचन आपल्याला मिळतं की आज्ञाधारकपणा. ते आपल्याकडून, त्यांच्या लेकरांकडून आज्ञाधारकपणा. जसा पिता, आपण गाणे पण गायलं, ख्रिस्त गुरु माऊली, येशू ख्रिस्त, किंवा देव आपला पिता आहे तर माता पण आहे. ख्रिस्त गुरु माऊली, तो आपला मायेचा परमेश्वर आहे. आणि वचन वाचलेलं यशाया 49 की एक वेळ आई आपल्या दूध पित्या बाळाला विसरू शकते, परंतु परमेश्वर येशू ख्रिस्त म्हणते, मी तुम्हाला कधीही विसरणार, तुम्हाला मी आपल्या तळहातावर कोरून ठेवलेला आहे. आणि ती जी आई आहे, आज आपण पाहतो आपल्या जगामध्ये आपण आईचा हे आज सन्मान आहे, तो करण्याचा दिवस आज आपण पाळत आहोत. परंतु खरंच आपण आईच्या प्रती, नाही का, आज आपण वडिलांच्या प्रती पण आहे, परंतु आज आपण मायवर पाहतो म्हणून आपण बोलत आहोत की आईच्या प्रती आपण आज्ञाधारक राहतो का, नाही का, आपण आज्ञा पाहतो का. ओबिडियन्स इज बेटर दॅन सॅक्रिफाइस म्हटलेलं आहे. हम अपने माँ की आज्ञा में रहते हैं, नहीं क्या, माँ को तो माँ की आज्ञा नाही मानते, पिता को डरते हैं, नाही का. पित्याला घाबरतो आपण, का तो मारणार, पट्ट्याने मारणार, लाकडीने मारणार, रागा जातणार. परंतु आई प्रेमळ आहे, आई जवळ करते, म्हणून आईचं ऐकत नाही, आई बरोबर उद्धट वागणार. परंतु आईलासुद्धा तेवढाच राग आहे, कारण जर चूक करत आहे तर आईलासुद्धा तेवढाच राग आहे. म्हणून परंतु आपण आपल्या आईबाबांच्या आज्ञा पाळत आहोत काय. परमेश्वराचं वचन म्हणतं इफिसकरस पत्र 6:1 की आईबाबाच्या आज्ञा पाळ, कारण हे योग्य आहे. कलशकरस पत्र 3:20 म्हटलेलं आहे की हे प्रभूला संतोषकारक आहे. ठीक है, परमेश्वर को एक खुशी देने वाला, परमेश्वर को प्रसन्न करने वाला है अगर हम अपनी माँ की आज्ञाओं को मानते हैं. आणि येशू ख्रिस्त जो देवाचा देव, नाही का, राजांचा राजा, प्रभूंचा प्रभू, तो आपल्या आईच्या आज्ञेत राहिला. लूका शुभवर्तमान 2:51 तिची आई मरिया आणि योसेफ यांच्या आज्ञेत राहिला असं वचन आहे. तो आईबापांच्या आज्ञेत राहिला. जर तो देव असून पृथ्वीवर सुद्धा तो देव आहे आणि तरीसुद्धा तो आपल्या आईबापाच्या आज्ञेत राहिला, तर तुम्हाला आणि मला आपल्या आईबापांच्या आज्ञेत किती राहिलं पाहिजे.
चांगल्या आज्ञा पाळा. कारण आईबाप पण कधी कधी वाईट जर सांगत असतील, वाईट शिकवत असतील, तर आपल्याला त्या पाळण्याची गरज नाही आहे, नाही का. सर्वच आहे, आता जर म्हटलं की सर्वच आहे चांगलं, काय आहे, दारू पिणारे असतील, सिगरेट पिणारे असतील, व्यसनी असतील, व्यभिचारी असतील, टी व्ही हे बाकीच्या गोष्टीमध्ये असतील, देव वचन धर्म यांचं काही घेणं नसेल, त्या आई आपल्याला हे शिकू शकणार नाही आणि त्या आई आपल्याला सांगू शकणार नाही. आणि म्हणून आपल्याला काय ऐकायचं आहे, काय वचनाच्या द्वारे जे योग्य आहे ते समजण्याचा प्रयत्न केला पाहिजे. परंतु आपण पाहतो अधिकतर आया चांगल्या करण्याचा प्रयत्न करतात आणि म्हणून आपण आपल्या आईंच्या आज्ञेत राहील. शल्मोन नाही का, शल्मोन जो ग्रेटेस्ट किंग ऑन दी अर्थ, त्याच्यासारखा राजा श्रीमंत आधी ज्ञानी नाही का असा झालेला नाही. आणि तो आपल्या आईची काळजी घेत आहे आणि तो लेकरांना सल्ला देत आहे, तू आपल्या आईची शिस्त सोडू नको. नीतीसूत्रे याचा पहिला अध्याय आणि 8व्या वचनामध्ये म्हटले की तू आपल्या आईची शिस्त सोडू नको. 10व्या अध्यायामध्ये पहिल्या वचनामध्ये की मुलगा मूर्ख तर आई दुखी. मुलगा सुखी तर बाप सुखी किंवा बाप आनंदी, परंतु मुलगा मूर्ख तर आई दुखी. म्हणजे आईला दुःख होते, बापाला पण दुःख होते, परंतु आईला जास्त दुःख होते. आणि मग 17:25 म्हटलेलं आहे मुलगा मूर्ख तर आईला क्लेश होतात. प्रियांनो, परमेश्वराचं वचन आज आपल्याला हे आवाहन करत आहे की आपण आपल्या आईबापांच्या आज्ञा पाळल्या पाहिजे. अनेक वेळेला जर आपण आज्ञा पाळत नाही तर ते त्यांच्यासाठी असं होतं की त्यांचं फ्लेश नाही का, देअर फ्लेश इज फायटिंग अगेन्स्ट देमसेल्फ. असं होतं की त्यांना, कारण त्यांच्या शरीराचा हिस्सा नाही का आपण, त्यांच्या शरीरातून निघाला, त्यांच्या रक्ताचा, त्यांच्या मांसाचा, त्यांच्या हाडाचा त्या हिस्सा असल्यामुळं आपण ज्यावेळेस आज्ञा पाळत नाही आपल्या आईच्या, त्यावेळेस त्यांना आतून दुःख होतं. कधी कधी ते बोलून दाखवत नाही, व्यक्त पण करत नाही, माझं बाळ आहे, माझं लेकरू आहे असं म्हणून आनंदाने ते सहन करून जातात, सोडून देतात, मनावर घेत नाही. परंतु त्यांना अंतःकरणात दुःख झालेलं असतं की माझं लेकरू माझं ऐकत नाही. परंतु आज्ञाधारकपणा हा यज्ञ करण्यापेक्षा महत्त्वाचा आहे. जर आपण आपल्या आईबापांना सुखासुखी ठेवलेलं आहे, सोन्या चांदीच्या ताटामध्ये जेवण चारत आहे, परंतु जर आपण आज्ञा पाळत नाही तर त्याचा काही लाभ होत नाही. आज्ञा पाळणं हे अत्यंत महत्त्वाचं आहे. दुसरी गोष्ट, आपण त्यांचा आदर केला पाहिजे, सन्मान केला पाहिजे. आपल्या आईबापाचा सन्मान कर, नाही का. 10 आज्ञातली 5वी आज्ञा नाही का, 10 कमांडमेंट्स, 5वी आज्ञा, 10 आज्ञाओं की क्या है की तू अपने माँ बाप का सन्मान कर. निर्मयाचा 20वा अध्याय 12वं वचन. तर तू चिरकाल राहशील. आज आपण पाहतो की अनेक लोकांचं आयुष्य कमी झालं नाही का, लाईफ एक्सपेक्टन्सी जी की ॲव्हरेज लाईफ हे कमी झालेलं आहे माणसाचं. आता आपण 63 काय भारत देशाचं ॲव्हरेज लाईफ आहे म्हणत आहोत. म्हणजे इतकं आयुष्य कमी होत चाललेलं आहे. आणि का कमी होत आहे, कारण ह्याचं एक कारण हे असू शकतं, आपण आपल्या आईबाबांच्या आज्ञा पाळत नाही आहे. प्रियांनो, आणि ते म्हटलं की तू इफिसकरस पत्र 6वा अध्याय 2ऱ्या वचनामध्ये तुझे कल्याण होईल आणि तू पुन्हा दीर्घायू होईल. चिरकाल राहशील, दीर्घायू होईल. म्हणजे तुला जर आयुष्य पाहिजे, उदंड आयुष्य पाहिजे, चांगलं स्वास्थ्यपूर्ण हेल्दी लाईफ, मजबूत तंदुरुस्त जीवन चाहिए, तो अपनी माँ की आज्ञा मान, अपने माँ बाप की आज्ञा मान. प्रियांनो, आपण त्यांचा सन्मान केला पाहिजे, त्यांचा आदर केला पाहिजे. आणि परमेश्वराचं वचन जर जे पाळत नाही, जे मानत नाही आणि त्यांना फार कडकरित्या बोलत आहे प्रियांनो असं आपल्याला दिसतं. ते म्हणत आहे की तू जो आपल्या आईला सन्मान करत नाही किंवा आदर देत नाही तो शापित असो. आपण वाचोय अनुवाद याचा 27वा अध्याय आणि 16व वचन. जो आपल्या बापाला किंवा आईला तुच्छ मानितो तो शापित असो. तेव्हा सर्व लोकांनी म्हणावे आमेन. आमेन म्हणजे पूर्ण झाला आहे. जो आपल्या आईबापाचा सन्मान करत नाही का, तुच्छ मानतो, तो शापित असो. आणि म्हणून आपण आज शापित लोक आहोत. आपण आपल्या आईबापा जर पाळत आहोत तर व्हेरी गुड, वी आर ब्लेसेड पीपल. आपले आईबाप आनंदी आहेत, सुखी आहेत. आणि परंतु जर आपण आपल्या आईंची आज्ञा पाळत नाही तर आपण शापित आहे असं देवाचं वचन आपल्याला सांगत आहे. आणि दुसरं जर 21वा अध्याय आणि 20 आणि 21 वचन आपण वाचूयात. अनुवाद 20 आणि 21 असं लिहिलं आहे. आणि त्यांनी गावच्या वडील वर्गाला सांगावे, आमचा मुलगा हट्टी व अनावर आहे, हा आमचे ऐकत नाही, हा खादाड व मद्यपी आहे. मग त्याच्या गावच्या सर्व पुरुषांनी त्याला दगडमार करून ठार मारावे. अशा प्रकारे तू आपल्यामधून या दुष्टाईंचे निर्मूलन करावे, म्हणजे सर्व इस्रायल लोक हे ऐकून घाबरतील, भीतील. परमेश्वराची आज्ञा आहे,
जर आज्ञा पाळत नाही, मान सन्मान देत नाही, तर त्याला दगडमार करावा. बरं झालं आज आपण जुन्या करत नाही, नाही का, असं म्हणू आपण लगेच, श्वास सोड, निश्वास होऊ आपण. पण परमेश्वराचं वचन आहे की त्या आईबाबाच्या आज्ञा पाळत नाही, हट्टी आहे. त्यांनी प्रयत्न केले, आईबाबाची इच्छा नाही त्यांना मारावं. आईबाबांनी त्यांना सांगण्याचा प्रयत्न केला, वळा तिथून वळा, पण ते ऐकत नाही. शेवटी त्यांनी मग जी सभा आहे, वडील वर्ग आहे, त्यांना सांगितलं ते, आणि वचनानुसार, मोशेला दिलेल्या नियमशास्त्रानुसार परमेश्वर बोलत आहे, तशा लेकराला दगडमार करून मारून टाकावं. प्रियांनो, परमेश्वर आज आम्हाला आवाहन करत आहे की आम्ही आमच्या आईचा सन्मान करावा. सन्मान करणं अत्यंत महत्त्वाचं आहे. अनेक उदाहरण आपल्याला आपण जर पाहिलं तर जॉर्ज वॉशिंग्टन, नाही का, पहिले राष्ट्रपती अमेरिकेचे, यांची आई, नाही का, यांची आई मेरी वॉशिंग्टन, पती वारल्यानंतर हे जे जॉर्ज वॉशिंग्टन 10 वर्षाचे होते. म्हणजे आईवर किती मोठा प्रसंग आला असेल, कुटुंबाची जबाबदारी त्यांना सांभाळायचं, आणि ती सतत आपल्या लेकरांसाठी प्रार्थना करत होती. कधी एकांतामध्ये जाऊन ती लेकरांसाठी प्रार्थना करत होती. या जॉर्जसाठी सुद्धा प्रार्थना केली. आणि मग म्हणतात की तोच, नाही का, अमेरिकेचा पहिला राष्ट्रपती जॉर्ज वॉशिंग्टन, आणि तो सुद्धा हे कबूल करतो की मी जो काय मी आहे ते माझ्या आईमुळे. प्रियांनो, आपली आई फार महत्त्वाची आहे. कधी जोपर्यंत जवळ आहे, जोपर्यंत जिवंत आहे, आपल्याला काही किंमत वाटते, पण गेल्यानंतर मग आपल्याला रडू येतं, नाही का, की आपल्या आईची आपण आज्ञा पाळली असतं बरं झालं असतं. नीतिवचन 20:20 मध्ये फार सुंदर म्हटलेलं आहे. नीतिवचन 20:20 या ठिकाणी लिहिलेलं आहे, जो बापाला किंवा आईला शाप देतो त्याचा दीप मालवून त्याला निबिड काळोख होईल. त्याचा दीप मालवून त्याला निबिड काळोख होईल. आई बापाला शाप देतो, नाही का, आपण शाप देतो. आणि काही लोक शिव्या देतात आईबापांना, शाप देतात, मर ना, मेली तर बरं होईल, कशाला माझ्या मागं लागली, असे आपण बोलतो. प्रियांनो, आपल्या आईबापाचा, आपल्या आईचा सन्मान करावा असं परमेश्वर आपल्याला आवाहन करत आहे. तिसरी गोष्ट आपण पाहतो की प्रेम, नाही का, अफेक्शन, जिव्हाळा अत्यंत महत्त्वाचं आहे. आजच्या जगामध्ये प्रेम, अनेक प्रकारचे प्रेम, आपल्याला प्रेयसीवर प्रेम असू शकतं, पत्नीवर प्रेम असू शकतं, नाही का, आणि अनेक गोष्टी आपल्या स्वच्छ, आपले जे इंटरेस्ट आहे, आपले जे रुची आहे, मनोरंजन आहे, त्याच्यामध्ये आपलं प्रेम असू शकतं. पण आपल्या आईवर आपण प्रेम करावं, नाही का. आपण अनेकांना आय लव्ह यू आपण म्हणतो, पण तो आपल्या आईलासुद्धा आपण, किंवा आय लव्ह यू, तू जे काय माझ्यासाठी करत आहे, की जे काय केलेलं आहे, मी तुझ्यावर प्रेम करतो. तिला आपण एक मिठी मारली पाहिजे. वी शुड गिव अ हग. उसको एक मिठी मारना है, उसको कहना है कि मैं तुझसे मोहब्बत करता हूँ, नाही का. तिने किती वेळा आपल्याला मिठी मारली असं, नाही का, जन्म झाल्यापासून किती वेळा मिठी मारली, किती वेळा मुख्य घेतले, किती वेळा आपल्याला प्रेम केलं. परंतु मोठे झाल्यावर आपल्याला आईला प्रीती करावीशी वाटत नाही. हे शब्द तर बोलणं दूरच, की मी तुझ्यावर प्रेम करतो, किंवा खरंच स्पर्श करून मिठी मारणं, हे पण दूर राहिलं. फार थोडे लोक काय करत असतील, परंतु मेजॉरिटी लोक असं करताना आपण पाहत नाही. प्रेम हे थंडावत चाललेलं असं वचन पण देवाचं सांगते. परंतु तिने कधीही हे प्रयत्न असं केलेलं नाही, नाही का. कधी किती त्रास असो, किती तिने आपला त्याग केला, नाही का, आपलं जीवन त्यागलं, आपलं सर्व काय, आपलं सर्व वेळ, नाही का, तिने सतत तिची कारकीर्द, नाही का, इट्स करिअर. काय वेळा त्यांचे शिकलेलं असतील, काम असतील, पण लेकरं झाले मग, आणि लेकरांना वाढवायचं मग आपला नोकरी धंदा सोडून देतात. का तर आपलं कारकीर्द महत्त्वाची नाही, आपले लेकरं महत्त्वाचे आहेत. लेकरं वाढणार आहेत, त्यांना शिकवायचं आहे, त्यांना सांभाळ करायचं आहे, इतरांच्या हवाली, इतरांच्या भरोसे टाकायचं नाही. आणि म्हणून त्याने कितीतरी त्याग केला, आपलं करिअर सोडून दिलं. आणि अनेक वेळा तर झोप, नाही का, रात्री अपरात्री बाळ रडतं आहे, म्हणजे तिला झोप नाही, आईला झोप नसते. ती आई, असं प्रेम करणारी आई, आणि ती ज्यावेळेस वयस्कर होत जाते किंवा मध्यम वयाची होत जाते, आपण तसं प्रेम देतो का, तसा विचार करतो का, की तिने आपल्याला कसं वाढवलेलं आहे, कसं आपण त्या पद्धतीने तिला प्रेम करण्याचा प्रयत्न करतो का. एक तरुण मुलगा होता, त्याला गाण्याची आवड होती खूप. तो गरीब कुटुंबातील होता. त्याचा वडील ते एक पिदाड होते, आणि मग ते काय लक्ष देत नाही. आई काबाड कष्ट करून, इतरही अजून लेकरं 6-7 लेकरं त्यांना सांभाळत होती.
आणि मग ह्या लेकराला काम करता करता तो तिथं गाण्याचं पण शौक आहे. आणि मग तो एका गाण्याची ती टेस्ट असती, परीक्षा ती पण देऊन आला. त्या ठिकाणी काय त्या शिक्षका म्हटलं, अरे तुझं गाणं तुला गाता येतं, तू कधी गाऊ शकणार नाही, तुझा आवाज जो आहे ते वारा आल्यावर ते खिडक्या दाराचे थडथड करतात तसा तो आवाज आहे तुझा, तू गाऊ शकत नाही, तू जाऊ शकतोस. आता दुःखी झाला, निराश झाला, घरी गेला. परंतु आईने त्याला मिठी मारली. आईने त्याला मिठी मारली, म्हटलं नाही बाळा, तू गाऊ शकतोस, खूप चांगला गातोस तू, आणि मी प्रयत्न करेन, मी कष्ट करेन, माझं सर्व त्याग करेन, काबड कष्ट करेन, आणि तुला चांगल्यातल्या चांगल्या ठिकाणी मी शिकवायला पाठवेन आणि तू गाऊ शकतोस. तिने खूप कष्ट केलं, आपलं सर्वस्व त्यागलं, आणि तो व्यक्ती जो होता जगातला प्रसिद्ध गायक झाला. एनरिको कारुसो, 1873 ते 1921 इटलीमध्ये. एनरिको कारुसो मोठा ऑपेरा सिंगर, जगातला प्रसिद्ध गायक झाला. आईचं त्याग. आईने प्रयत्न केले, कष्ट केले, त्याग केला, प्रेम केलं आपल्या लेकराला, आणि त्याला त्याचं जीवन बनवलं. प्रेरणा, आज आपण आपल्या आईची काळजी करणं अत्यंत गरजेचं आहे. तिला प्रेम करणं, नाही का, तिच्यावर प्रेम करणं अत्यंत महत्त्वाचं आहे. आणि तिची काळजी घेणं, नाही का, केअर किंवा सांभाळ करणं अत्यंत गरजेचं आहे. विशेषतः जेव्हा ते वृद्ध होतं, नाही का, सोशल इन्सिक्युरिटी होती, जेव्हा ते वृद्ध होतं त्यांना विशेष काळजी वाटते की आपल्याला आता कोण सांभाळाल, आपल्याला कोण पाहिजे. त्या लेकरांकडनं अपेक्षा असतात. काय आईवडील अपेक्षा ठेवत नाहीत. आईवडील म्हणतात नाही, आम्ही आमचं बघून घेऊ आणि देव आमचा सांभाळ करेल. म्हणजे त्यांना ते बोलतात, त्यांना अपेक्षा असते, प्रत्येकाला अपेक्षा असते आपल्या आपल्या कारण लेकरांसाठी आम्ही सर्व काही केलेलं आहे, लेकरांनी आमची काळजी घ्यावी. परंतु काही आईवडील बोलून दाखवतात, काही आईवडील बोलून दाखवत नाही. आणि ही आई जेव्हा बोलून दाखवते, जेव्हा वृद्ध होते, त्यांना गरज असते की त्यांची आपण काळजी करावी, त्यांचा सांभाळ करावा, नाही का. येशू ख्रिस्ताने सुद्धा आपल्या आईची काळजी केलेली आपण बघतो. तो दुःखात आहे, त्रासात आहे, जगाचा तारणारा मन म्हणत आहे, परंतु एक मुलगा आहे ना, त्याने आपल्या आईची काळजी करत आहे. स्वतः त्रासात आहे, परंतु आपल्या आईची काळजी करत आहे. योहानाला म्हणते, पहा ही तुझी आई, आणि तिला म्हणते हा तुझा मुलगा. आईची काळजी करत आहे येशू ख्रिस्त. प्रेम, आपल्याला आईची काळजी करणं अत्यंत गरजेचं आहे. जेव्हा आपण बाळ होतो, प्रत्येक मिनिटाला, नाही का, प्रत्येक मिनिटाला तिने आपली काळजी केली. असं एक मिनिट गेला नसेल, काय झालं की काय काम करत असेल, स्वयंपाक करत असेल, जरा काय आवाज आला तर ती प्रत्येक मिनिटाला सर्व काही सोडून, मग ते चपाती जळो किंवा अजून काय दूध उठतू जावं, त्याच्याकडे लक्ष नाही. परंतु बाळ रडत आहे किंवा काय झालं आहे, ओरडलं आहे, प्रत्येक मिनिटाला आई काळजी करत होती, नाही का, सांभाळ करत होती. तिने काळजी केली, सांभाळ केला, आणि म्हणून तिच्या त्या वयामध्ये आपल्याला तिची काळजी करणं अत्यंत गरजेचं आहे. म्हणजे वचन सांगत आहे की त्या वयामध्ये आपल्याला त्यांचा सांभाळ करायचा आहे. आपल्या वयामध्ये त्यांनी आपला सांभाळ केला आहे, नाही का. एक जज होता, तो त्याचं लग्न झालं, नाही का, जज आहे तो, त्याला मुलगा पण आहे आणि बायकोसुद्धा मोठी शिकलेली आहे, परंतु मग आईची काळजी करत नाही. आईमध्ये सारखं भांडणं होतं सासूबरोबर, आणि मग सारखं त्रास होतं. जज आहे तो, आणि मग त्याने आपल्या आईला वृद्धाश्रमामध्ये पाठवलं, आणि वृद्धाश्रमाला तिने काळजी, तिथं घाई घालून तिथल्या वॉचमॅनबरोबर दोस्ती केली. वॉचमॅनला काय दिले असेल, आणि मग वॉचमॅनवर जर लक्ष ठेव. वॉचमॅनला कळलं की हा मोठा जज आहे. वॉचमॅन त्याला म्हटला, जज साहब आप इधर फेल हो गए. तो क्या हो गया? तो मला, आप तो बड़े बड़ा जज, इंसाफ करते हो, लोकांचा न्याय करता, योग्य न्याय देता, परंतु या ठिकाणी तुम्ही न्याय करू शकला नाही. आणि मग तो जज निघून गेला, घरी गेला. 2 रात्र त्याला जेवला नाही, झोप आली नाही. विचार करत होता त्या वॉचमनच्या गोष्टीवर की तो बोलला ते बरोबर बोलला आहे.
मी जज आहे, आयुष्यभर लोकांचा खरा न्याय करत आहे, सर्वांना न्याय मिळवून देत आहे, आणि मी माझ्या आईबरोबर न्याय करू शकलो नाही. आईची काळजी करण्याचं माझं गरज आहे, आईने सांभाळलं म्हणून मी आज जज आहे, आणि तिच्या या वयामध्ये मी तिची काळजी करू शकत नाही. म्हटलं काहीतरी केलं पाहिजे. मग 2 दिवसानंतर त्यांनी काय केलं, डिवोर्स लिहिला. आपल्या पत्नीला लिहिलं की मी तुला आता सुटपत्र देत आहे की मी फेल झालेलो आहे. नुसतं लोक बोलत नाही, पण माझं मन मला खात आहे की मी जज असून सुद्धा खरा न्याय करू शकत नाही माझ्या स्वतःच्या घरामध्ये, आणि तू हे ऐकतच त्यामुळे मी तुला सोडचिठ्ठी देत आहे, डिवोर्स देत आहे. आणि मुलाला म्हटलं हे सर्व काही तुला सोपवत आहे, जे काय माझं आहे, मी माझ्या आईकडे जात आहे. आणि तो निघून गेला आश्रममध्ये. दुसऱ्या दिवशी त्याची बायको आणि तो मुलगा आले तिथं, आणि मग ते रडत आहेत. ते म्हणतात आम्हाला चूक समजली की तुम्हीच गेला, आता काय होणार आहे, आम्ही घेऊन काय करणार. आणि मुलगा म्हटला, आणि ती सून किंवा सासू जी बायको आहे ती पण म्हणते की मी सुद्धा वृद्ध झाल्यावर माझा मुलगासुद्धा कदाचित मला असं करेन, आणि म्हणून हे माझ्या दृष्टीने चुकीचं आहे. आणि मग ती सासूची क्षमा मागते, मुलगा आजीला क्षमा मागतोय. प्रियांनो, आपल्या आईची काळजी करणं, सांभाळ करणं अत्यंत महत्त्वाचं आहे, आणि त्यांचा विचार करणं, सदोसदी त्यांच्याबद्दल विचार करणं, त्यांच्याकडं लक्ष देणं अत्यंत महत्त्वाचे. आईच्या प्रती आपली कृतज्ञता, नाही का, ग्रॅटिट्यूड टू गॉड, ग्रॅटिट्यूड टू आवर मदर, त्यांच्याप्रती कृतज्ञ राहणं अत्यंत गरजेचं आहे. ती नाही का, म्हणजे 24 तास बिझनेसमॅन म्हणतात की असं कोणतेही बिझनेस नाही ज्या ठिकाणी काम केल्यावर पैसे मिळत नाही, पण ही 24 तास काम करते, पण बिनपगारी. सूर्योदयापासून सूर्यास्त झाला तरी, रात्र झाली तरी 24 तास, रात्री जरी अपरात्री कोणाला काय पाहिजे असेल 24 तास शी इज अवेलेबल, शी इज रेडी, कार्य करत आहे, काम करत आहे आपल्या लेकरांसाठी. आणि लेकरं लहान लहान गोष्टीसाठी, चुकासाठी, चपाती भाजली किंवा शर्ट जाळलं किंवा धुतलं नाही व्यवस्थित, प्रत्येक गोष्टीसाठी तिला टोकतात, तिच्यावर चिडतात, तिच्यावर ओरडतात, आणि मग तिला वृद्ध झाल्या तिला ऐकू येत नाही तर मग अजून खिंचावतात. प्रियांनो, तिने आपल्यावर लहानपणी आपल्याला सतत सांगण्याचा प्रयत्न केला, नाही का. आपल्याला एकदा कळत नाही, 2दा सांगितलं, 2दा नाही 3दा आपल्याला सारखं ती सांगत राहिली. आणि म्हणून आपल्याला तिच्यावर संयम ठेवला पाहिजे. या वयामध्ये त्यांना समजत नाही, त्यांना ऐकू येत नाही, तर आपण पेशन्स ठेवून त्यांना व्यवस्थित बोललं पाहिजे, त्यांच्याबरोबर वेळ घालवला पाहिजे. त्यांनी आपल्याबरोबर वेळ घालवला, आता त्यांच्याबरोबर वेळ घालवण्याची आपली वेळ आहे, नाही का. गिव बॅक टाइम, अभी फिर से समय देना है. उस समय बचपन में उन्होंने हमारे लिए सब कुछ दे दिया, अपना समय. अभी हमारे लिए समय है क्या, हम उनको समय देते हैं क्या. हमें उनको समय देना है, उनके बारे में सोचना है, उनकी फिक्र करना है. आणि नेपोलियन बोनापार्ट फार सुंदररित्या म्हणतात की द फ्युचर डेस्टिनी ऑफ ए चाइल्ड इज ऑलवेज द वर्क ऑफ ए मदर. म्हणजे लेकराचं जे भवितव्य आहे हे नेहमीच आईचं कार्य आहे. कारण आईबरोबर सतत आहे, नाही का. वडील तर सतत बाहेर असतात, काय वडील तर काय लेकरांना दिसतही नाही, कधी येतात आणि कधी जातात, काही वर्षानुवर्षे लांब असतात, 6-6 महिने, वर्ष नाही का मिळते. आईबरोबर सतत लेकरं आहेत, म्हणजे आईचं कर्तव्य आहे. आई ते कर्तव्य पूर्ण मनापासून पार पाडते, आणि तेच कर्तव्य लेकरांचं आहे. लेकरांनी त्यांच्या वृद्धामध्ये त्यांची काळजी करावी, त्यांच्याकडे लक्ष द्यावं. नाही तर परमेश्वराचं वचन सांगतं, नीतिसूत्रे 23-22 आपण वाचूया. नीतिसूत्रे 23 आणि 22मध्ये परमेश्वराचं वचन असं म्हटलेलं आहे, तू आपल्या जन्मदात्या बापाचे ऐक, आपल्या वृद्ध झालेल्या आईला तू तुच्छ मानू नकोस. प्रियांनो, आपण आपल्या वृद्ध झालेल्या आईला तुच्छ मानू नये. परमेश्वर आपल्याला पाहत आहे, हा वाईवार आपण पाळत आहे. आपण त्यांचा सन्मान करावा, त्यांची काळजी करावी, त्यांचा आदर करावा, त्यांच्यावर प्रीती करावी, त्यांचा सांभाळ करावा, आणि त्यांच्याकडं लक्ष द्यावं. ही अत्यंत महत्त्वाची आणि परमेश्वरापासून आज्ञा आहे. जर आपल्याला दीर्घायू पाहिजे, आपल्याला उदंडता, संपन्नता, कल्याण करायचं आहे,
आणि आपल्याला आशीर्वाद हवे आहेत तर परमेश्वराची ही आज्ञा पाळणं आणि आपल्या स्वतःच्या आयुष्यासाठी अत्यंत महत्त्वाचं, सामाजिक दृष्टिकोनातून महत्त्वाचं आहे. आणि म्हणून आपल्या आईच्या चरणी नाही का, जसं मी सुरुवातीला म्हटलं की माँ के पैरों में जन्नत होती है. प्रियांनो, आपण आपल्या आईच्या आज्ञेत राहणं अत्यंत गरजेचं आहे. परमेश्वर प्रभू येशू ख्रिस्त आपल्या आईच्या आज्ञेत राहिला म्हणजे आपल्याला ही आज्ञा पाळणं अत्यंत महत्त्वाचं आहे. प्रिय परमेश्वर आपल्याला सहाय्य करो, मार्गदर्शन करो. आपण प्रार्थना करू. पवित्र परमेश्वर, आम्ही तुझी उपकार स्तुती करतो, धन्यवाद देतो. तू आमचा प्रेमळ असा परमेश्वर आहे. तुला सर्व काही शक्य आहे. परमेश्वरा, सर्व काही तुझ्या पवित्र सामर्थ्य हातात देत आहे. तुझ्या गौरवाकरता आमचा उपयोग कर, मार्गदर्शन दे, सहाय्य कर. आणि हो दे परमेश्वरा, आईची काळजी करण्यासाठी, आईचा सन्मान करण्यासाठी, प्रभू तिच्या वृद्ध वयामध्ये तिला सांभाळून घेण्यासाठी आम्हाला सहाय्य कर, मार्गदर्शन दे. प्रभू धन्यवाद देतो. या मायवारच्या दिवशी तू आम्हाला आशीर्वादित केलेला, आम्हाला प्रेरणा दिली आणि आमच्या हातून जर चुकत असेल तर ते दुरुस्त करण्यासाठी आम्हाला संधी दिलेली आहे की आम्ही आमची आईची काळजी करावी, प्रेम करावं, सांभाळ करावा. आणि परमेश्वरा अधिक जोमाने परमेश्वरा इथून पुढे तिच्याकडे लक्ष द्यावं, तिच्या गरजांकडे लक्ष द्यावं. यासाठी परमेश्वरा तू आम्हाला प्रेरणा देत आहे. तुझ्या वचनातून तू आमच्याशी बोलण्यासाठी धन्यवाद देतो. इथून पुढचा संपूर्ण वेळ तुझ्या पवित्र सामर्थ्य हातात देत आहे. लहानशी प्रार्थना आमचा धन्य तारणारा येशू ख्रिस्त याच्या पवित्र आणि सामर्थ्य नावात ही प्रार्थना केली म्हणून तो आहे. आमेन.